देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची मंगळवारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून खरं तर घोषणा करण्यात आली आहे। 45 वर्षीय नितीन नबीन हे भारतीय जनता पक्षाचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असून सर्वात कमी वयात हा पदभार सांभाळणारे ते पहिले नेते ठरलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वरिष्ठ नेते नितीन गडकरी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष JP नड्डा यांनी विशेष सोहळ्यात उपस्थित राहून नितीन नबीन यांचं अभिनंदन केलंय। पाहूया। नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा। 45 वर्षीय नितीन नबीन हे भारतीय जनता पक्षाचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष। भाजपमध्ये सर्वात कमी वयात हा पदभार सांभाळणारे पहिले नेते। नितीन नवीन जी आगे बढ़ो, नितीन नवीन जी आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टी जिंदाबाद। नितीन नबीन अवघ्या 45 वर्षांचे असून ते आता भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत। भाजपमध्ये सर्वात कमी वयात हा पदभार सांभाळणारे ते पहिले नेते ठरलेत। त्यांच्या कमी वयामुळे पक्षात नवीन विचार, युवा नेत्यांना संधी आणि आधुनिक रणनीती या सर्व बाबींमध्ये पक्षात एका नव्या पर्वाची सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। त्यांच्या अनुभव आणि धोरणात्मक कौशल्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज राहणार असल्याच्या भावना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्यात। मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं, ये सबसे बड़ा गर्व है। और जब बात पार्टी के विषयों को आती है तब माननीय नितीन नबीन जी, मैं एक कार्यकर्ता हूं, वे मेरे बॉस हैं। माननीय नितीन नबीन जी हम सभी के अध्यक्ष हैं। भाजप गेल्या काही वर्षात सहसा चर्चेत नसणाऱ्या चेहऱ्यांना मोठी संधी देते। राजकारणातील अंदाज फोल ठरवत पक्षाच्या कोर टीम मध्ये वेगळ्या नावांचा विचार करण्याचा ट्रेंड सध्या भाजपात पाहायला मिळतोय। त्यांनी गेल्या 6 महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी 3 प्रदेशाध्यक्ष दिलेत। त्यात हेमंत खंडेलवाल यांची मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष, पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आदित्य साहू यांची झारखंडमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। त्याआधी त्यांनी महाराष्ट्रातही रवींद्र चव्हाण यांना बिनविरोध प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करून पक्ष कार्यासाठी वेगळा चेहरा दिला होता। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा झाल्यावर नबीन यांनी पक्षाला नवी उभारी देण्याचा संकल्प केलाय। आज का क्षण मेरे लिए संकल्प का क्षण है। आज सिर्फ एक पद को धारण नहीं कर रहा हूं, मैं पार्टी के इस विचार को, परंपराओं को, एक राष्ट्रवादी आंदोलन की जिम्मेदारी को स्वीकार कर रहा हूं। और मैं इस अवसर पे साथ अपने सभी वरिष्ठ कार्यकर्ताओं को भी प्रणाम करता हूं। मैं इसके लिए तहे दिल से माननीय प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूं। बिहारमधील बांकीपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार। बिहार सरकारमध्ये मंत्री असून नबीन यांच्याकडे नगर विकाससह महत्त्वाची खाती आहेत। 2010 पासून सलग विधानसभा निवडणुकीत विजय। 2016 ते 2019 या काळात भाजप युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष। 2021 मध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं। नबीन यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे देखील भाजपचे आमदार होते। कर्मठ कार्यकर्ता आणि मेहनती वृत्ती अशी नितीन नबीन यांची संघटनेत ओळख। नितीन नबीन यांच्यासारखी युवा नेतृत्व मिळाल्यानं नवीन विचार, युवा नेत्यांना संधी आणि आधुनिक रणनीती या सर्व बाबींमध्ये पक्षात एका नव्या पर्वाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। त्यांचा अनुभव आणि धोरणात्मक कौशल्यामुळे भाजपाच्या नेतृत्वानं भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज राहणार असल्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।